नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज पुन्हा माझ्या फेवरेट जोडीला भेटायला आले आणि त्यांचं नुकतंच लग्न झालंय. पहिलं कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. कसे आहात? आम्ही मस्त आहोत. तुम्ही सांगा. मस्त मजेत. गणपती बाप्पा येतात, किती एक्साइटमेंट आहे. अरे भरपूर एक्साइटमेंट आहेत. मला जनरलीच फेस्टिवल्स खूप आवडतात, पण गणेशोत्सव म्हटली की वेगळंच एनर्जी असते सगळ्यांमध्येच. असं आय थिंक एअर मध्येच एक वाईब असते, बरोबर. एनर्जेटिक वाईब असते, ती मला प्रचंड आवडते. माझा फेवरेट फेस्टिवल गणपती आणि दिवाळी या दोन फेस्टिवल्सची मी खूप जास्त वाट बघत असतो. बिकॉज बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे मेन ही गोष्ट की डाईट जी युजली मी फॉलो करतो, आणि ह्या दोन उत्सव असे असतात की मी जिथे ते ब्रेक करतो त्या सगळ्या गोष्टी. सो मी खूप जास्त वाट बघत असतो गणपतीची, आणि माझ्या घरीही गणपती असतात. सो आमची एक वेगळीच वाईब असते, वेगळाच एक ऑरा असतो घरात पूर्ण. तो 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 1.5-2 दिवस त्याचे काय असतात. सो मी भयंकर वाट बघत असतो, आणि आज यावर्षी मी सण सोबत तो साजरा करतोय, तो याची एक वेगळीच एक्साइटमेंट आहे मला आज. मी म्हणेल जसं का हा म्हणाला की घरात गणपती असले की सगळ्यांना मजा वेगळी असते. तुझ्या घरी असतो का? बिचारी. सो सॅड. आणि मला लहानपणापासून असं वाटायचं की अरे आपल्या घरी का गणपती नाही, तर मी रडायचे, लिटरली रडायचे आधी तर आईकडे की अरे यार सगळ्या माझ्या फ्रेंड्सच्या घरी गणपती, आपल्याकडे काय नाही. मग इव्हेंच्युअली मोठं झाल्यावरती कळतं आपल्याला, आपली आपली समज येते की नसतो बाबा. पण मी मेक शुअर करते की मला जिकडे डेकोरेशनला बोलवतात, हेल्प करायला बोलवतात किंवा आमंत्रण पण मिळतात गणपतीचं, मी सगळीकडे जाते. मी सगळे मोदक खाते, मी सगळी मजा करते, मी विसर्जन करते, सगळं म्हणजे आपली फुल धमाल असते. सार्वजनिक गणेशोत्सव कधी असे एन्जॉय केलेत का किंवा अटेंड केलेत? हो हो हो. कुठला? कुठला म्हणजे असं प्रॉपर कोणी असं बोलवले की या आपल्या एक मंडळ आहे आणि डेकोरेशन करायला या, मजा करा, असं काही केलंय का? तसं आमच्या सोसायटीमध्ये गणपती बसायचा, तर तिकडे डेकोरेशन आणि ते सगळं मी केलंय. हो. तू केलंयस? मी लहान असताना आमच्या सोसायटीमध्ये असायचा. सो तिथे सार्वजनिक गणपतीचा एक वेगळा उत्साह असायचा आमचा. तेव्हा माझ्या घरी गणपती नसायचे, बट बिल्डिंग फ्रेंड्स सोबत बसून डेकोरेशन्स करणं, रात्रभर जागणं, तिथे मजा मस्ती वगैरे करणं, या सगळ्या गोष्टी लहानपणी करून झाल्यात. आता करायला मिळत नाहीये. त्या शेड्यूलमुळे नाही जमत त्या करायला, बट ठीक आहे. पण लहानपणीची गणपतीची काही आठवण असते, प्रत्येकाची वेगवेगळी असते की कोणाच्या तरी घरी जाऊन अटेंड करणं किंवा रात्र जागरण करणं, असं काहीही असतं. तसं तुमच्या गणपतीची आठवण काय? तर मी 5वीत वगैरे असेन, आणि मी नुकतंच शिफ्ट केलं होतं नवीन एका सोसायटीमध्ये, क्वीन्स गार्डन म्हणून पुण्याला आहे, आणि तिकडे फ्रेंड वगैरे काहीच नाही. आणि तेव्हा गणेशोत्सव चालू होता, आणि डान्स मी म्हटलं तसं आमच्या सोसायटीमध्ये गणपती बसतो, तिकडे ना डान्स कॉम्पिटिशन होते. सो आम्ही बघायला गेलो आधीच, मी आणि आई, की रॅन्डम बघायला जाऊ म्हणून. मग आई मला हळूच म्हणाली, नाचतेस का गं? म्हटलं हो. मी घरी गेले, मी रेडी झाले, आणि माझं एक गाणं होतं त्याच्यावरती मग मी जाऊन परफॉर्म केलं. बस मला एकतर ते देतात बघा येऊन ओवाळणी टाकतात वगैरे, मी फुल फेमस. त्याच्यानंतर कॉलनीमध्ये फ्रेंड्स, लहान मुलं येऊन मला अगं काय नाचलीस काल वगैरे, तू मैत्रीण होशील का? तसं करून माझे फ्रेंड्स झाले, आणि मग तेव्हापासून मी फुल फेमस कॉलनीमध्ये. अशीच तू फेमस लहानपणापासूनच होत गेली म्हणजे. माझी खास अशी काही मेमरी नाही आहे गणपतीची, बट हेच आहे की सार्वजनिक गणपतीमध्ये जाऊन रात्रभर जे जागरण असायचं, म्हणजे युजली लहान असताना अलाउड नसायचं मला बाहेर रात्री वगैरे जाणं. पण गणपती हा एक असा एक उत्सव होता आणि सार्वजनिक असायचा, त्यामुळे सगळे तो एकच पिरियड असा असायचा 10 दिवस की मी रात्री कितीही वाजेपर्यंत बाहेर राहू शकायचो. सो मला ते कसं होतं ना, नाईट आउट वगैरे करायला मिळणं, ते एक असायचं माझं. हो, ती एक क्रेज असायची, ती फक्त गणेशोत्सवातच मला फुलफिल करायला मिळायची. तुम्ही जे नाईट आउट, आता हा नाईट आउट वरून बोलला म्हणून पटकन क्लिक झालं. नाईट आउट कधी केलेत का गणपतीसाठी? प्रत्येक गणपती जाऊन बघायचा स्पेशली? हो हो हो, मी पुण्याची आहे. सो मानाचे 5 गणपती आम्ही बघतो, आणि तेच ते देखावे बघायला मजाच येते. नंतर मी नाटक करत होते, तर आमच्यातले काही लोक ते जिवंत देखाव्यांमध्ये काम पण करायचे वगैरे. सो ती मजाच आहे, गणपती बघायला आवडतं. हो. तू कधी अटेंड केलेत नाईट आउट वगैरे? नाईट आउट करून मी अटेंड नाही केलेत, मी दिवसा संध्याकाळी वगैरेच अटेंड केलेत. सो अशी काही माझी मेमरी नाही. ती उलट वेगळी मजा असते नाईट आउटची. आता आपण गेम खेळूया. 2 गेम खेळणार आहे. पहिला असा आहे डमशराज. मी गणपतीची गाडी घेऊन आले, 4 गाणी देणार, म्हणजे 2 तुला 2 तुला अशी, आणि ती ओळखायची आहेत एकमेकांना. ऍक्टिंग, डान्स काही करू शकतो. डमशराज. ओके ओके. पहिलं तुझ्यासाठी.
मी हात लावलाय. मला असं नीट माहिती नाही. नाही माहिती गाणं हे? नाही. हा. माहित असलेलं घे काय. हो म्हणूनच हे घे पहिलंच घे हा. स्टार्ट. गाणं माहिती आहे ना त्याला? आता मला कसं माहिती तर तू ते करून दाखव. हे शाणी असेल. नाही नाही, मी म्हणते गाणं आहे हे आपल्याला माहिती आहे ना, फिल्म नाहीये, गाणं गाणं आहे, हा, गाणं आहे. एक आता सगळी गाणी बोलू नकोस. एक एक पुढे काय एकला हिंदीमध्ये मराठी एकला मराठीत एकच म्हणतात. अगो अच्छा तू ते हो सेकंड वर्ड अक्षय वैभवी राणी राणी बायको पार्वती तुला 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 प्रथम तुला वंदे तू बापरे डेंजर आहे. ओके तुझ्यासाठी हे. एकला प्रथम म्हणतात ना. ओके ओके हा मला आधी कळलं नाही, नंतर कळलं की अच्छा तुला ते म्हणायचंय. चला या सेकंड थर्ड या रे या हा माहितीये हा. गाणं. या रे या सारे या गजानना. चल हे मी आठवते, मला माहितीये का गाणं. हा कर तू हा तरी कर. हा. गणपती अरे गणपती मला नाही माहिती असे, ह्याला पण नसेल माहिती गाणं असं मला वाटतंय. त्याला पण माहिती तुला- नसेल तुला असं माहिती मला असलं वाटतं. पाहिजे. मला नाही माहिती. तुला नाही नाही अरे मला नाही वर्ड माहिती. माहितीये ना. हा, वर्ड्स माहितीये ना. माहितीये. पण हा. गाणं आपल्या फर्स्ट दोघांमध्ये वर्ड नसेल. फर्स्ट वर्ड हा हा गणपती पहिला शब्द गणपती हा. गणपती गजानन गणराया गणराया गण राया राया सोडून देऊ मुकुट मु मु सोंड गणपती गणपती मुकुट मुकुट सोडून देऊ गण हा हा गणपती गणराय गण राया हा. राया राया आणि मुकुट ताजा ताज ताजा हा हे तो बोला नाही चालेल, काय बोललेला आज? मुकुट बोललेलो ताज बोललेलो हा. मुकुट कोण घालतं? मुकुट कोण राजा हा हा राजा ओके राजा आणि गणराजा हा हा गणराजा हा. अरे वा. हा. दुसरा शब्द गणराजा पैसे फोन ऍपल ब्लू स्काय ब्लू ब्लू निळा निळा ब्लू ब्लू ब्लॅक शर्ट काय आहे ते? एक आहे एक आहे माईक आहे हा अरे पर्स वस्तू आहे ऐक ना त्यापेक्षा मी तुला दुसरी हिंट देऊ. गुलाल गुलाल हळद पावडर पहिलं काय होतं राजा सोड, सोड, सोड. गाणं सांगूया आपण. सोड गाणं सांगूया आपण काय आहे ते. गणराज रंगी नाचतो. हे हा होता रंग, हा होता तुझा गण आणि राज, बापरे आणि नाचतो. डेंजर आहे हे. ना माहितच नाही माहिती नशीब माहिती होतं. आता मी हार्ट देते गाणं तुला एवढं नाचायला लावलं त्याने. दुसरं काय हा घे. ओ माय गॉड येस मला माहित असेल का? तुला काय वाटतं मला माहित असेल का? नाही नसेल तिला माहित पण चल ठीक आहे एवढं अष्टविनायक हा अष्टविनायक तुला, अष्टविनायक तुला, तुला मला वैभवी अष्टविनायक
अष्टविनायका. हाऊ डेअर यू थिंक मला नाही येणार. ठीक आहे चल हे घे. नाही मला माहिती आहे का. हत्ती, सोन, गणपती. गणपती बाळा. गणपती बाळा. गणपती बाळा. गणपती बाळा. बाळा. बाळा पकडू फक्त. हा बाळा. सेकंड वर्ड आहे बाळा. पार्वतीच्या बाळा. तुमचं फेवरेट गाणं कुठलं आहे? मी तर सध्या ते हे ऐकतोय फेवरेट गाणं हे सध्या ऐकतो आणि कुठलंय तुझं कुठलंय? लास्ट इयर ते एक गाणं आलं होतं. लास्ट इयर का लास्ट टू लास्ट इयर ते छोट्या मुलाचं एक गाणं होतं. मला आठवत खूप खूप रील्स वरती चाललं होतं. बाप्पावालं. आमच्या बाप्पा. आमच्या पप्पाने गणपती आणला. हा तुझं आता आठवलं. अरे मी यार पानिपत मधलं यार ते पाणीपत मधलं गणपतीचं सॉन्ग आहे ते मी रिसेंटली ऐकत होतो लूपवर. कुठलंय? पाणीपत. गजानन असं येते. आम्ही सर्च करते. आय थिंक ते वरुण नाही पानिपत मधलं की नाही आठवत नाहीये मला. बट जाऊ दे आता आपण पुढे जाऊया. स्टॉक होईल. मी पटकन रॅपिड फायर सारखं खेळूया. मी विचारते त्या प्रश्नाची पटकन एकत्र उत्तर द्यायची आहे. उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. ढोल ताशा. आउट ऑफ द बॉक्स. गणपती ढोल ताशा. हा. तयार डेकोरेशन की टाकाऊ पासून टिकाऊ? अरे टाकाऊ पासून टिकाऊ एनी डे. गाव की शहर? शहर माझ्यासाठी. शहर. भजन की गणपतीची गाणी? गणपतीची गाणी. वा हे भारी होता. थँक्यू सो मच. खूप मजा आली गप्पा मारून. आता तुम्ही जो इव्हेंट करताय गणपतीचा स्पेशली आलाय तुम्ही मुंबईसाठी, त्याची तयारी तुमची किती झाली? तयारी भरपूर झाली आहे. म्हणजे करतोय आम्ही ट्राय करतोय आणि सगळेच आम्ही लागलो परफॉर्मन्सेस आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर तयारी जोरदार आहे. आय थिंक इव्हेंट पण आमचा खूप सुंदर होणार आहे कारण सनचा अख्खा परिवार एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतोय. आम्ही सगळेच परफॉर्म करतोय. वेगळीच एनर्जी आहे, धमाल आहे आणि आय थिंक आम्ही जोरदार तयारी केली आहे. तुम्हाला खूप मजा येणार आहे. तयारी सगळी झाली आहे. टेक्निकल्स बाकी आहे. जोक्स अपार्ट तयारी खूप चांगली चालू आहे आणि खूप वेगळं काहीतरी करणार आहोत. म्हणजे सन मराठीवर सुद्धा हे पहिल्यांदा होत आहे. सो याची एक वेगळीच एक्साइटमेंट आहे आणि आम्ही परफॉर्म थोडंसं म्हणजे युजली असं असायचं की पेअर असायच्या ते परफॉर्म करायचो. आता आम्ही इंडिव्हिज्युअली परफॉर्म करतोय. तो त्याची एक वेगळी एक्साइटमेंट आहे. तुमचे फेवरेट कोण आहे सन मराठीमध्ये असं विचारलं काय होतं? अरे बापरे. आशिष दादा. ही विचारत पडले सध्या आता. आय थिंक सगळेच फेवरेट आहेत किंवा सगळ्याच मालिकांमध्ये सगळे सुंदर दिसतात. म्हणजे असे अप्रोप्रिएट फिट झालेले आहेत. सो आय थिंक छान आहेत सगळे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. गणपती बाप्पा.